जगाच्या आजोळची घटना आहे। एका महिन्यापूर्वी त्याच्या मामाच्या पोराचं धूमधडाक्यात लग्न पार पडलं। मुलगा आणि मुलगी दोघं सुद्धा इंजिनियर। 10-12 लाख रुपये खर्च केला। पंचक्रोशीत गवगवा झाला। आता गड्याचं सगळं सेट आहे असं सगळ्यांना वाटलं, पण पुढच्या 3 महिन्यात सगळा पिक्चरच गंडला। गड्याची बायको त्याला सोडून दुसऱ्याचा हात धरून पळून गेली। मामाच्या पोराचा संसार उघड्यावर आला। मित्रांनो, मागच्या 5-6 वर्षात तुम्हाला सातत्याने अशा घटना तुमच्या आसपास देखील घडताना दिसत असते। म्हणजे आधीच लग्न होत नाही म्हणून पोरं टेन्शन मध्ये असतात, त्यात आता लग्न झाल्यावर ही मुलगी सासरी नीट नांदेल का हा प्रश्न आहे। पण नेमकी या सगळ्याची काय कारण आहेत? का मुली लग्नानंतर संसार अर्धवट सोडून स्वतःच्या पोटच्या पोरांना एकटं टाकून पळून जातात? आता याबद्दल तज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला 5 कारणं सांगितली। प्रकरण गंभीर आहे, पण आपण सोप्या शब्दात मित्रांनो ती 5 कारणं जाणून घेण्याआधी लग्नाबद्दलची एकूण सामाजिक परिस्थिती आपण समजून घेऊया, म्हणजे गोष्टी पटकन तुमच्या लक्षात येतील। म्हणजे बघा, करिअर नंतर मुला-मुलींच्या आयुष्यातील लग्न ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते। त्यामुळे लग्नाचा निर्णय घेताना मुलं किंवा मुली 10 वेळा विचार करतात। समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, आवडी-निवडी आणि शिक्षण सगळं तपासून घेतात। का? तर पुढे जाऊन पश्चातापाची भावना घेऊन जगावं लागू नये म्हणून। पण तरीही बऱ्याचदा घरातल्या आणि नात्यातल्या लोकांच्या इन्फ्लुएन्समुळे मुला-मुलींचं वय वाढतंय या कारणापोटी घाई गडबडीत लग्न उरकावं लागतंच। त्यासाठी हल्ली गावागावातले एजंट, वधूवर सूचक मंडळ यांची मदत घेतली जाते। आता ज्यांचे पै पाहुण्यात संबंध जुळतात त्यांची गाडी थोडीफार ओळखीच्या आधारे पुढे सरकते, पण ज्या मुला-मुलींना आपल्या होणाऱ्या जोडीदाराची काहीच बॅक हिस्ट्री माहित नसते ते अक्षरशः तुक्का लावून लग्नाला होकार देतात। पुढे दोघांकडून नीट संसार गाडा रेटला तर ठीक, नाहीतर आयुष्यभराची फरफट ठरलेली असते। भांडण, कोर्ट, डिवोर्स, पोटगी सगळाच उलटा कारभार। असो, आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूयात। तर मुलगी संसारात न रमण्याचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे शिक्षण। आता खरं तर त्या शिक्षणाच्याही 2 बाजू आहेत। त्यापैकी एक म्हणजे हल्ली मुलगा असो वा मुलगी दोघांनाही त्यांच्या पालकांकडून उच्च शिक्षण दिलं जातं। हा, पण ज्यांची खरंच शिकण्याची इच्छा असते तीच मुलं-मुली शिकतात, ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। आता बऱ्याचदा मुलगी उच्च शिक्षित असते, पण मुलगा मात्र तुलनेने कमी शिकलेला असतो। मग त्यावेळी दोघांच्यात लग्नानंतर हळूहळू वैचारिक क्लॅशेस होऊ लागतात। सततच्या भांडणामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो। पटवून घेण्याची प्रोसेस थंडावते। एवढंच काय, सोशल लाईफ मध्ये मुलींना आपल्या कमी शिक्षित नवऱ्यासोबत वावरताना एम्बॅरेसिंग फील होतं। त्यामुळे बऱ्याचदा मुली टोकाचा निर्णय घेतात आणि संसारातून थेट काडीमोड घेतात। दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणामुळे मुलींच्यात मुलांइतकीच अधिकार किंवा हक्कांविषयी जागरूकता आलेली असते। तसंच त्यांना झपाट्याने बदलणाऱ्या जागतिकीकरणाचाही अंदाज आलेला असतो। त्यामुळे मुलींना समाजातले आधुनिक बदल, व्यक्ती स्वातंत्र्य, सोशल स्टेटस खुणावत असतात। त्या त्यांच्या हक्कांसाठी आग्रही असतात। म्हणजे बघा, जसं एखाद्या मुलीला बाहेर जॉब करायचा आहे पण तिला तो करू दिला जात नाही, तर मग ती विद्रोह करायला सुरुवात करते। कारण शिक्षणामुळे संसारापलीकडेही आपलं वैयक्तिक आयुष्य आहे याची जाणीव झालेली असते। मग त्या हट्टापायी मुली बऱ्याचदा सेपरेट राहण्यासाठी आग्रही असतात। काहींच्या मते या सगळ्यामुळे बायको नवऱ्याला आई वडिलांपासून तोडू पाहते। आता सगळ्याच बायका अशा मताच्या असतात असंही आमचं मत नाही। आता काही नवरे हा स्वतंत्र राहण्याचा मार्ग स्वीकारतातही, पण काही मात्र आपल्या बायकोचा विरोध करतात। दरम्यान मुलींना जर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नवऱ्याच्या घरात वागणूक मिळाली नाही तर मग मात्र त्यांची नाराजी वाढू लागते आणि फायनली त्या नवऱ्याला सोडण्याचा मार्ग स्वीकारतात। दुसरं कारण आहे मुलाचा बेजबाबदारपणा। आता नेहमीच चूक मुलीचीच असते असंही नाही। म्हणजे तज्ञांच्या मते मुलींना नेहमीच संसाराची जबाबदारी स्वीकारणारा नवरा हवा असतो, पण जर नवरा व्यसन करणारा, जबाबदारी टाळणारा असेल तर मग मुली मात्र त्याच्यासोबत राहणं पसंत करत नाही। घर सांभाळण्याची जबाबदारी मुलींइतकीच मुलांची सुद्धा असते असं आता मुलींनाही प्रकर्षाने जाणवू लागले। त्यात जर दोघे सेल्फ इंडिपेंडेंट असतील मग तर मात्र हमखास त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीवरून खटके उडू लागतात आणि मुली तशा बेजबाबदार नवऱ्यासोबत राहणं टाळतात। तसंच इथं एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नोकरी करणाऱ्या मुलींना लवकर मुलांची जबाबदारी नको असते, पण जर नवरा किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून सतत तशी अपत्याची मागणी सुरू राहिली तर बऱ्याच मुली करिअरसाठी संसार अर्ध्यावर टांगायला तयार होतात। हा, पण सगळ्याच मुली सरसकट असा निर्णय घेत नाही।
हे देखील या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तिसरं महत्वाचं कारण आहे घुसमट. बऱ्याचदा मुलींचं त्यांच्या इच्छेशिवाय त्यांना फसवून किंवा घरातल्यांच्या दबावामुळे लग्न झालेलं असतं. त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात, जसं घरातल्यांना न आवडणारं मुलीचं प्रेम प्रकरण, संबंध चांगले राहावेत म्हणून नात्यातल्या मुलासोबत मुलीचं लावलेलं लग्न, किंवा अगदीच खोटीनाटी संपत्ती, जमीन जुमला दाखवून बांधलेली लग्नगाठ इत्यादी. दरम्यान तशा लग्नात नवरा मुलगा मुलींच्या अपेक्षांवर खरा उतरला तर ठीक, निदान मग त्याच्या घरात मुलीची घुसमट वाढते. कालांतराने ती घुसमट डिवोर्सला कारणीभूत ठरते. चौथं कारण आहे लग्नातले फ्रॉड. हल्ली बऱ्याच ठिकाणी मुलींची फेक लग्न लावून मुलांकडून पैसे उकळण्याचे प्रकार घडायला लागले. म्हणजे कुणीतरी उतावी मुलगा बघायचा आणि त्याच्यासोबत आपल्या मुलीचं लग्न लावायचं. पुढे लग्नानंतर काही दिवसांनी मुलीला नवऱ्याच्या घरचे पैसे दागदागिने घेऊन माहेरी बोलवायचं. आणि जर नवरा मुलगा किंवा त्याच्या घरातले जाब विचारण्यासाठी आले तर त्यांना दमदाटी किंवा मारहाण करायची. असा प्रकार सर्रास घडताना दिसतोय. आता आधीच एवढं प्लॅनिंग असेल तर मग कशाची नांदतेय पोरगी. लग्न या सामाजिक गरजेला ओळखून काही भामट्यांनी सध्या लग्न या गोष्टीलाच धंद्याचं स्वरूप दिलंय. त्यातून लाखो रुपये कमवत हे भामटे नवरदेव आणि त्याच्या घरच्यांना धंद्याला लावतात. आता याबद्दल एक माहितीपर व्हिडिओ आपण लवकरच करणार आहोत. आता सर्वात शेवटचं आणि महत्वाचं कारण आहे शारीरिक सुख. तर बघा, लग्नानंतर मुलीची नवऱ्याकडून असणारी ही बेसिक पण खूप महत्वाची अपेक्षा असते. जर नवऱ्याकडून मुलीला अपेक्षित शारीरिक सुखाची पूर्ती झाली नाही तर मग गोष्टी बिघडू लागतात. त्याचीही बरीच कारणं असतात, जसं हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स, नवऱ्याची इच्छाशक्ती, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स इत्यादी. खरं तर हे कारण लग्न मोडण्यासाठी मुलगा किंवा मुलगी दोघांनाही लागू होतं. पण यामध्ये मुलीकडून लग्न मोडण्याचे प्रकार अधिक होताना पाहायला मिळतात. त्या प्रसंगी मुलगा किंवा मुलगी आपल्या जोडीदारा व्यतिरिक्त बाहेर सुखासाठी पर्यायी व्यक्ती शोधतात, अगदी कोणत्याही वयात. कारण शेवटी अशा गोष्टींना वयाची मर्यादा नसते. मग तेव्हा दोन शक्यता घडतात. एकतर दोघांच्यात वैचारिक तडजोड होऊन जे चाललंय ते चिरीचूपपणे सुरू राहतं, किंवा दोघं कायदेशीररित्या वेगळं होण्याचा मार्ग स्वीकारतात. आता अशा गोष्टींवर उघडपणे बोलणं हे आपल्या सांस्कृतिक मूल्यांना धरून नसल्याने बऱ्याचदा मुलगा आणि मुलगी यांची आतल्या आत घुसमट होते. म्हणजे बाकी सगळ्यांना वरून मस्त चाललंय यांचं असं वाटत असतं, पण आतून समस्या अधिक गंभीर असते. ती अधिक गंभीर होऊ नये म्हणून आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. पण तुमच्या मते अजून अशा कोणत्या कारणामुळे मुली आपल्या नवऱ्याच्या घरी नांदायला नको म्हणतात ते आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.